महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आषाढी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात पूजा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी पंढरपूर कॉरिडॉर याबाबत सविस्तर भाष्य केलंय. पंढरपूर कॉरिडॉरचं काम यावर्षी सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुढे त्यांनी या कामासाठी 2-2.5 वर्ष लागतील असंही म्हटलं आहे. 13 किलोमीटर मार्गावरील मेट्रोच्या सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकण्यात येत आहे. हिंजवडी IT पार्कला शहराशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3च्या प्रवासी सेवेचा मार्ग आता अधिकृतरित्या लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात येणार आहे. राज्यात गाजलेल्या TET पेपरफुटी प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याला अखेर बिहारमधून अटक करण्यात आली आहे. तो गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. भिवंडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने बिहारमधील वैशाली जिल्ह्यात जाऊन ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटकेनंतर बिजेंद्र गुप्ता याला विमानाने बिहारमधील वैशालीहून पुणे विमानतळावर आणण्यात आले आहे. तेथून त्याला कडेकोट बंदोबस्तात भिवंडीला नेले जाणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. नीटसह इतर महत्त्वाच्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि न्याय व्यवस्थेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे 2 विशेष न्यायालये नियुक्त करण्यात आली आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा कायदा अधिक कठोर करण्यासाठी दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देखील दिली आहे. सातबारा उतार्यावर फेरफारीची नोंद करण्यासाठी आता महसूल कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची किंवा तलाट्याकडे फेरा मारण्याची गरज उरणार नाही. राज्य शासनाच्या महसूल विभागाने सातबारा उतार्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अर्धन्यायिक न्यायालयांचे आदेश थेट डिजिटल पद्धतीने तलाठ्यांच्या कार्यालयात पोहोचणार असून एका क्लिकवर सातबारावर फेरफार नोंद केली जाणार आहे. या नव्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना आदेशाची सत्यप्रत मिळवण्यासाठी होणारा मनस्ताप, विलंब आणि प्रशासकीय दिरंगाई कायमची संपुष्टात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील MBBS पदवीधारकांसाठी 1 वर्षाची अनिवार्य सेवा बॉन्ड अट आता रद्द केली आहे. उपलब्ध पदांची संख्या कमी आणि पदवीधरांची संख्या जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. सामाजिक उत्तरदायित्व सेवेची ही अट रद्द केल्यामुळे शासकीय अनुदानित महापालिका वैद्यकीय महाविद्यालय तसेच खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख अत्यंत जवळ आली आहे. कर भरणाऱ्या सर्व करदात्यांसाठी ITR दाखल करणं अनिवार्य आहे. सामान्यतः ज्या करदात्यांना त्यांच्या खात्याचं ऑडिट करावं लागत नाही किंवा जे पगारदार आहेत त्यांच्यासाठी आर्थिक वर्ष 2025-26 साठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 ही आहे. म्हणजेच आता ITR भरण्यासाठी त्यांच्याकडे अवघे 6 दिवस उरले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. या ठिकाणांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली तरी गेल्या 15 ते 20 दिवसात झालेल्या पावसामुळे ती भरून काढली आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला असून त्यासोबतच बळीराजा देखील सुखावला आहे. महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे हादरे बसल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक आणि पालघर जिल्हे आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेलेत. या धरणी कंपाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड मधील मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या परिसरात कचऱ्याचा ढिगारा कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने 3 सदस्यीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. समितीला घटनास्थळाची पाहणी करून वस्तुस्थिती दर्शक आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 1 महिन्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये होणाऱ्या विसर्जनावर टप्प्याटप्प्याने बंदी घालावी अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे. आगामी गणेश उत्सवासाठी गेल्या वर्षीचीच व्यवस्था सुरू ठेवण्याची विनंती राज्याने न्यायालयाकडे केली आहे. हमी भावाने दरवर्षी आपण धान्य खरेदी करतो. आज आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की उत्पादन खर्च वाढत आहे. शेतमालाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते. त्याच्यामुळे आपल्याकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढतो. उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून मोफत वीज आपण दिली, ठिबक सिंचन व्यवस्था, सौर पंप, पाण्याची व्यवस्था मोफत देत आहोत, यंत्रसामुग्रीवर अनुदान देत आहोत. उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे न्यावे लागेल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने बचत गटांना अधिक बळ देण्याचा निर्णय घेतलाय. नव्याने स्थापन होणाऱ्या महिला बचत गटांना 60,000 रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासोबतच कमी व्याजदरात कर्जाची सुविधाही मिळणार आहे. या उपक्रमामुळे स्वयंरोजगार, लघुउद्योग आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन राज्य सरकारने जुना राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या विस्ताराची मोठी योजना आखली आहे. दोन्ही महामार्गांचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर 2030 पर्यंत या मार्गांवर एकूण 16 पदरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असून प्रवाशांचा प्रवास अगदी जलद आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मुंबई-पुणे दरम्यान वाहतुकीचा ताण सातत्याने वाढत असल्याने सध्या 4 पदरी असलेल्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा 6 पदरी विस्तार करण्याचा प्रस्ताव पुढे सरकलाय. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्वीकारली असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. भारत नेपाळ सीमेवर संयुक्त कारवाई करत सशस्त्र सीमा बल आणि पोलिसांनी वारिस पंजाब दे संघटनेचा फरार सदस्य विक्रमजीत सिंह आणि अमेरिकी नागरिक मनवीर सिंह ढिल्लन यांना अटक केली आहे. दोघेही नेपाळ मार्गे भारतात बेकायदा प्रवेश करत असताना पकडले गेले आहेत. या प्रकरणात त्यांना मदत केल्याच्या आरोपावरून आणखी 3 अटक करण्यात आली आहे.